प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी पुन्हा एक वार आपल्या सर्वांचं या ठिकाणी प्रातःकाळच्या मननामध्ये मी स्वागत करत आहे। आजच्या मननासाठी असणारा जो शास्त्रभाग आहे हा करिंथकरास याचं दुसरे पत्र आणि त्याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनाकडे आपण लक्ष देणार आहोत, ज्या ठिकाणी म्हटलेलं आहे, प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक वेळेस अनेक सेवकांच्या मुखातून किंवा प्रीचिंग जे ऐकत असताना मी अनेक वेळेस ह्या वचनाचं जे इंटरप्रिटेशन किंवा त्याचं मीनिंग विश्लेषण जे ऐकलेले आहे ते अतिशय निराळं ऐकलेलं आहे। आणि म्हणून ह्या वचनाविषयी आजच्या मननामध्ये आजच्या ह्या दिवशी सकाळी आम्हाला जर काही शिकायचं असेल तर आम्हाला खूप स्पेसिफिकली काही गोष्टी पवित्र शास्त्र देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये आम्हाला शिकवतं। ज्या वेळेस आम्ही कुठल्याही वचनाचा उलगडा आम्ही करतो तर आम्ही हा प्रयत्न करणं गरजेचं आहे की देवाच्या आत्म्याने कुठल्या विचारामध्ये हे वचन लेखकांना दिलेलं असेल आणि ज्यावेळेस ते लिहिलं गेलं अगदी त्याच तन्मयतेनं आणि त्याच प्रखरतेनं त्याचं तेवढ्याच काटकसरीनं म्हणा किंवा तेवढ्याच असणाऱ्या सिस्टमॅटिकली त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे। इंटरप्रिटेशन ते आहे की जे देवाची इच्छा देवाच्या वचनाच्याद्वारे आम्ही इतरांपर्यंत पोहोचवत आहोत। तंतोतंत कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये भेळ मिसळ नाही, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे शब्द नाहीत। आणि म्हणून हे जे वचन आहे ह्या वचनाचं विश्लेषण अनेक ठिकाणी मी ऐकलं आहे की जिथं प्रभूचा आत्मा आहे तिथं मोकळीक आहे आणि म्हणून आम्ही काहीही करू शकतो। देवाचा आत्मा आम्हाला मिळालेला आहे, देवाचं सामर्थ्य आम्हाला मिळालेलं आहे त्याच्या आत्म्याच्या द्वारे, तर आम्हाला मोकळीकता मिळालेली आहे, आम्हाला फ्रीडम मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही काही करू शकतो। प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या वचनाचा मूळ अर्थ तसा नाही आहे। मूळ अर्थाकडे जाण्यासाठी आम्हाला करिंथकरासच्या पत्राचा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे। त्याचं कुठल्या काळामध्ये ते लिहिलं गेलेलं आहे, त्याच्या आजूबाजूची असणारी परिस्थिती काय आहे, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आम्हाला ह्या असणाऱ्या वचनाचं विश्लेषण करणं गरजेचं आहे। कारण अनेक अशी वचनं आहेत की जी त्या असणाऱ्या गाभ्यातनं किंवा त्या असणाऱ्या सर्टन पॅसेजमधून ती काढली जातात आणि त्याचं विश्लेषण केलं जातं की ज्याला थिओलॉजीच्या भाषेमध्ये किंवा ईश्वरप्रेरी विज्ञानाच्या भाषेमध्ये मिसइंटरप्रिटेशन ऑफ द बायबल किंवा ज्याला ॲलेगरी सुद्धा त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि म्हणून विश्लेषणात्मक संदेशामध्ये किंवा त्या असणाऱ्या गोष्टींमध्ये जे नियम आहेत त्या नियमामध्ये ह्या गोष्टी बसत नाहीत की ज्या अनेक सेवकांकडनं त्या ओघामध्ये होत असताना दिसत आहेत। देवाचं वचन ज्यावेळेस ह्या ठिकाणी सांगत आहे करिंथकरासच्या पत्रामध्ये या 3ऱ्या अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये, त्या ठिकाणी तो म्हणतो की प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे। अनेक वेळेस मोकळीक हा शब्द वेगळ्या अर्थानं घेतलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो, पण जर आम्ही केजीबी व्हर्जनमध्ये इंग्लिशमध्ये जर आम्ही गेलो तर त्या ठिकाणी शब्द वापरलेला आहे लिबर्टी। आणि लिबर्टीसाठी जर ग्रीकमध्ये जर शब्द आहे तर तो आहे एल्युथेरिया अशा प्रकारचा तो शब्द त्या ठिकाणी आम्हाला वाचायला त्या ठिकाणी मिळतो। आणि म्हणून जर आम्ही बारकाईनं ह्या गोष्टीचा जर विचार केला तर मोकळीकता आम्हाला कशापासून मिळालेली आहे, मोकळीकता आम्हाला का मिळालेली आहे, आम्ही ह्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे। कारण त्या ठिकाणी म्हटलेलं जिथं प्रभूचा आत्मा आहे, आता प्रभूचा आत्मा आहे याचा अर्थ की आम्हाला त्याने परवानगी नाही दिली की आम्ही काही करू शकतो। देवाचा आत्मा
हा सिस्टमॅटिक काम करणारा आत्मा आहे. देवाचा आत्मा हा आमच्या संगती, आमच्या आत्म्याशी संधान साधणारा आत्मा आहे. देवाचा आत्मा खोलवर जाऊन आमच्या असणाऱ्या गरजा ज्या आहेत किंवा आमच्या असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तो देवाला प्रगट करणारा आहे, आमच्यासाठी मध्यस्थी करणारा आहे, आमच्या वतीनं बोलणारा आहे, आमच्यासाठी शोक करणारा आहे, आमचं सांत्वन करणारा आत्मा आहे. एवढंच केवळ नव्हे तर देवाचा आत्मा आम्हाला आत्म्यांची पारख करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी शिक्षण देतो. देवाचा आत्मा आम्हाला शिकवत राहतो, देवाचा आत्मा आम्हाला सांगत राहतो, देवाचा आत्मा आम्हाला सत्यामध्ये नेतो. तर असा जो आत्मा आहे तो ज्यावेळेस मोकळीकतेविषयी किंवा त्याच्याद्वारे येणाऱ्या मोकळीकतेविषयी ज्यावेळेस बोललं जातं त्यावेळेस त्याची मोकळीकता ही चौकटीच्या बाहेर जाऊन दिलेली मोकळीकता नाही आहे. त्याची मोकळीकता ही त्याने लावलेल्या शिस्तीचा भंग करून दिली गेलेली मोकळीकता नाही आहे. आणि म्हणून ती मोकळीकता काय आहे ही आम्हाला, ती लिबर्टी काय आहे हे आम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून संत पाऊल त्या 3ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टी बोलत असताना आढळतो. पण ज्यावेळेस आम्ही ह्या असणाऱ्या गोष्टीकडे ज्यावेळेस येतो त्यावेळेस आम्हाला नीट समजून घेणं गरजेचं आहे. साधारणपणे 2 कोरिंथचं असणारं पत्र ज्यावेळेस संत पाऊल लिहितो त्यावेळेस त्याच्यावर बरेचसे आक्षेप आहेत. त्याच्या असणाऱ्या प्रेषितपणाविषयी त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. त्याच्यानंतर येरुशलेम वासियांकडून जी गोरगरिबांसाठी जी वर्गणी तो जे जमा करत आहे किंवा त्यांना जमा करण्यासाठी सांगितलेले त्याच्याविषयी सुद्धा बरेचसे आरोप त्याच्यावर त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि बऱ्याच गोष्टी तो त्या ठिकाणी तो सांगत आहे. त्याच्या असणाऱ्या रिकमेंडेशनविषयी, त्याच्या असणाऱ्या पत्राविषयी, त्या ठिकाणी शिफारस पत्रांविषयी सुद्धा त्या ठिकाणी बोललं गेलं. आणि ह्या सर्व गोष्टींना उत्तर देण्यासाठी तो त्याची असणारी प्रवासाची योजना सुद्धा त्याच्यामध्ये बरेचसे फेरबदल करतो. त्याच्या असणाऱ्या कोरिंथमध्ये येण्याचं प्रयोजन सुद्धा तो त्या ठिकाणी तो सांगतो. एवढंच केवळ नव्हे तर मंडळांमध्ये शिस्तीची गरज का असावी याच्याविषयी तो त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगतो. आणि असा संत पाऊल ज्यावेळेस या शिफारस पत्राविषयी किंवा त्याच्या असणाऱ्या प्रेषितपणाविषयी ज्यावेळेस 3ऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस बोलतो, पहिली 6 वचनं तो त्याचं असणारं शिफारस पत्र जी काय आहेत हे त्याच्याविषयी तो सांगतो. त्याच्यानंतर 7व्या वचनापासून ते 3ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या म्हणजे 18व्या वचनापर्यंत तो नियमशास्त्राच्या असणाऱ्या त्या तेजस्वितेपेक्षा शुभवृत्त किंवा शुभवर्तमान हे कसं अधिक तेजस्वी आहे हे सांगण्यासाठी किंवा हे पटवून सांगण्यासाठी तो जुन्या करारामध्ये जाऊन निर्गमाचं पुस्तक याचा 34वा अध्याय की ज्या अध्यायामध्ये मोशेला परमेश्वराने पुन्हा दगडी पाट्या बनवायला लावल्या त्या असणाऱ्या गोष्टींचं उदाहरण तो घेतो. आणि ज्या वेळेस मोशे त्या अहरोनाला आणि त्या वडील जनांना इस्रायल लोकांना भेटण्यासाठी तो येत असे त्यावेळेस जे आच्छादन जे असायचं ते आच्छादन कसं ते काम करायचं त्याच्याविषयी तो त्या ठिकाणी बोलत. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस आम्हाला ह्या ठिकाणी दिसून येतात त्यावेळेस मग ज्यावेळेस नव्या करारामध्ये तो नव्या कराराची असणारी त्याचं असणारं कार्य त्याच्याविषयी तो बोलतो. जुन्या करारामध्ये असणारं जे प्रगटीकरणाचं किंवा पवित्र आत्म्याचं जे काम आहे ते आम्हाला काही ठराविक गोष्टीसाठी किंवा ठराविक काळासाठी मर्यादेमध्ये केलेलं आम्हाला दिसून येतं. 4 पद्धतीमध्ये आम्ही जुन्या कराराचं असणारं प्रगटीकरणाची पवित्र आत्म्याची असणारी सेवा आम्ही 4 त्याचं वर्गीकरण आम्ही करू शकतो. पहिलं की देवाचा आत्मा ज्यावेळेस जुन्या करारामध्ये कार्य करताना दिसतो तो निर्मितीमध्ये कार्य करताना दिसतो. आम्ही जर बघितलं उत्पत्तीचा ग्रंथ याचा पहिलाच अध्याय जर आम्ही काढला आणि पहिल्या अध्यायाच्या 2ऱ्याच वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. बरं, हे ज्यावेळेस होतं म्हणजे
निर्मितीमध्ये देवाच्या आत्म्याचं कार्य आम्हाला दिसून येतं. त्याच्यानंतर प्रारंभी देवाने ज्यावेळेस हा शब्द वापरला त्या ठिकाणी एलोहिम हा शब्द आहे. आणि एलोहिम हा शब्द हा सिंग्युलर नसून तो प्लुरल आहे, अनेक वचनी आहे. देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. आणि म्हणून खूप तन्मयतेनं आणि अधिकाराने आम्ही हे म्हणू शकतो की देवाच्या आत्म्याचं काम प्रारंभापासून निर्मितीपासून आहे. ते तिथंच थांबलं नाही, तर देवाच्या आत्म्यानं आम्ही जर योबाच्या पुस्तकामध्ये जर आम्ही आलो आणि त्याचा असणारा 33वा अध्याय जर आम्ही त्या ठिकाणी काढला आणि त्याच्या असणाऱ्या 4थ्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं, तर त्या ठिकाणी तो म्हणतो की देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे, सर्व समर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झाले. म्हणजे केवळ निर्मितीमध्ये नाही, तर मनुष्याला तयार करण्यामध्ये देवाच्या आत्म्याचा हस्तक्षेप आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून तो देवाचा आत्मा, इंग्लिशमध्ये जर बघितलं तर दॅट स्पिरिट अशा आशयानं 2 कोरिंथ 3 अध्याय 17व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून हा कोणता आत्मा की जो आत्मा प्रारंभापासून आमच्या संगती कार्य करत आहे, आमच्यासाठी कार्य करत आहे, त्याच्याविषयी संत पौल ह्या ठिकाणी बोलत आहे. आणि म्हणून जुन्या करारामध्ये आम्हाला तो निर्मिती संगती कार्य करताना दिसतो, मनुष्य संगती कार्य करताना दिसतो, सामर्थ्याच्या द्वारे तो, दुसरी गोष्ट सामर्थ्याच्या द्वारे तो कार्य करताना दिसतो. तिसरी महत्वाची गोष्ट, देवाचा आत्मा आम्हाला जुन्या करारामध्ये प्रगटीकरणाची सेवा करत असताना दिसतो. जे मेजर आणि मायनर प्रॉफिट्स आहेत त्या असणाऱ्या भविष्यवक्त्यांसंगती तो त्या प्रकारचं काम करत असताना दिसतो. चौथी महत्वाची गोष्ट, पुनर्स्थापनेची सेवा सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी देवाचा आत्मा करत असताना जुन्या करारामध्ये आम्हाला त्या ठिकाणी तो दिसून येते. आणि म्हणून 4 प्रकारची महत्वाची सेवा ठराविक काळामध्ये त्या मर्यादेमध्ये देवाचा आत्मा त्या ठिकाणी तो करत होता. पण ज्यावेळेस आता नव्या करारामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, ख्रिस्ताकडे ज्यावेळेस आम्ही आमचं लक्ष केंद्रित करतो, मोशेवर असणारं जे आच्छादन जे असायचं ते त्या आच्छादनामुळं त्याचं तेज इस्रायल लोकांना दिसलं नाही जायचं. आणि व्हायचं काय की त्याच्या तेजाला ते पारखे झाले होते, असूसलेले होते. पण ज्यावेळेस ख्रिस्ताकडे आम्ही बघतो, ख्रिस्ताच्या मरणानं, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानं असणारं हे आच्छादन हे त्या ठिकाणी निघून गेलं. ख्रिस्ताचं असणारं तेजस्वी रूप शुभवर्तमानाच्या द्वारे, शुभवृत्ताच्या द्वारे आमच्यापर्यंत पोहोचलं गेलं. आणि म्हणून हे जे शुभवर्तमान आहे, या शुभवर्तमानाची तेजस्विता जी आहे किंवा त्याचं तेजस्वी असणारं जे इम्प्रेशन आहे त्याच्याविषयी संत पौल या ठिकाणी बोलत आहे. आणि त्याच्याद्वारे जी लिबर्टी मिळालेली आहे त्याच्यासाठी, त्याच्या संबंधाने या ठिकाणी संत पौल त्या ठिकाणी बोलत आहे. आणि म्हणून जिथं देवाचा आत्मा आहे, देवाचा आत्मा ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी मोकळीकता आहे. वास्तविक पाहता जर आम्ही बारकाईनं जर त्या असणाऱ्या वचनाकडे बघितलं तर प्रभू आत्मा आहे, देव आत्मा आहे, आणि जिथं देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीकता. कुठल्या मोकळीकतेविषयी बोलतो तर जवळजवळ 5 गोष्टींविषयी संत पौल किंवा पवित्र शास्त्र आम्हाला त्या 5 मोकळीकतेविषयी प्रिय भावांनो आणि बहिणींनो सांगतो. हे आच्छादन ख्रिस्तामध्ये दूर झालं. आणि म्हणून वधस्तंभाचा असणारा संदेश म्हणजे 1 कोरिंथ याचा 1ला अध्याय आणि त्याचं जे 18वं वचन आहे, या 18व्या वचनामध्ये आम्ही जर बघितलं तर वधस्तंभाचा असणारा संदेश हा अनेकांसाठी मूर्खपणाचा ठरला. जर तुम्ही बघितलं माझ्या संगती, जर तुम्ही जर 1 कोरिंथ याचा 1ला अध्याय जर तुम्ही काढला आणि 18व्या वचनामध्ये जर बघितलं, त्या ठिकाणी म्हटलेले, कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असा आहे. आच्छादन दूर झालं ख्रिस्ताच्या मरणामध्ये, त्याच्या पुनरुत्थित होण्यामध्ये ते आच्छादन दूर झालं. ख्रिस्ताचं तेज रूप आमच्या समोर प्रगट झालं. ज्याप्रमाणे ख्रिस्ताचं मरण झालं, मंदिरातला पडदा तो मधून त्या ठिकाणी फाटला गेला, परमपवित्र स्थानामध्ये त्या असणाऱ्या ठिकाणी आम्ही जाऊ शकतो. ख्रिस्ताच्या करवी आम्हाला आता त्या ठिकाणी जाण्याची मुभा मिळालेली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे महान कार्य त्या ठिकाणी झालं. आणि
मोकळीकता कुठली मिळाली, लिबर्टी कुठली मिळाली, तर आम्हाला सर्टन गोष्टींपासून आम्हाला त्या ठिकाणी मुक्तता मिळालेली, आम्हाला मोकळीकता मिळालेली. याचा अर्थ असा नाही की आम्ही ख्रिस्तामध्ये आम्ही आहोत, देवाचा आत्मा आम्हाला मिळालेला आहे म्हणून आम्ही कसंही वागू शकतो, काही गोष्टी करू शकतो, पवित्र आत्म्याच्या नावाने आम्ही काही गोष्टी खपवू शकतो, असं नाही. आणि म्हणून आम्हाला ते नीट समजून घेणं गरजेचं. सगळ्यात पहिलं आम्हाला मुक्तता कशामध्ये मिळाली, जे नियमशास्त्राधीन होते त्याच्यापासून आम्हाला मुक्तता मिळाली, की जे रोमकरासपत्र 7वा अध्याय पहिली 6 वचनामध्ये सांगितलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट इब्री 2:14-15 सैतानापासून आम्हाला मुक्तता मिळालेली आम्हाला देवाचं वचन सांगतं. तिसरी महत्वाची गोष्ट रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि त्याचं 15वं वचन आम्हाला भयापासून मुक्तता मिळाली आम्हाला देवाचं वचन सांगतं. रोमकरासपत्र 6वा अध्याय त्याचं असणारं 2, 7 आणि 14वं वचन आम्हाला सांगतं की आम्हाला पापापासून मुक्तता मिळाली आम्हाला देवाचं वचन सांगतं. आणि 5वी गोष्ट रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि 2रं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की आम्हाला मरणाच्या भयापासून आम्हाला त्या ठिकाणी मुक्तता मिळाली, आम्हाला भयापासून सुद्धा मुक्तता मिळाली. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत, आम्हाला लिबर्टी ह्या गोष्टींमध्ये मिळाली, मुक्तता मिळाली किंवा आम्ही मोकळीकता मिळाली. याचा अर्थ हा नाही प्रिय बंधू भगिनींनो, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. मला जे स्पष्ट सांगायचं आहे ह्या देवाच्या वचनातनं की आम्हाला देवानं शिस्तबद्ध आत्मिक जीवन दिलेलं आहे. त्या शिस्तबद्ध आत्मिक जीवनामध्ये आम्हाला कार्य करणं गरजेचं आहे, आम्हाला मार्गक्रमण करणं गरजेचं आहे. मोकळीकता मिळाली म्हणजे आम्ही ज्या पवित्र शास्त्राधारित गोष्टी नाहीत, ज्या देवाच्या आत्म्याने प्रेरित झालेल्या गोष्टी नाहीत, त्यांना देवाच्या गोष्टी म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये लागू करून घेऊ शकत नाही आणि त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला मिळालेल्या आहेत असं आम्ही सांगू शकत नाही, म्हणू शकत नाही आणि चालू शकत नाही. आणि म्हणून हे फार बारकाईनं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी देवाचा आत्मा आहे, देवाचा आत्मा देवानं आम्हाला त्याची साक्ष सांगण्यासाठी दिला. प्रेषितांचे कृत्य 1 अध्याय आणि त्याचं 8वं वचन, तुम्हाला पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आम्हाला सामर्थ्य प्राप्त होणार नक्कीच 100%, पण ते सामर्थ्य ह्यासाठी की येरुशलेमेत, यहुदियात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हावे. आणि म्हणून तो मेन उद्देश देवाचा आत्मा देण्यामध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. देवाचा आत्मा आम्हाला सत्याकडे घेऊन जातो आणि सत्य एकदा कळालं की त्याच्यातनं आमची सुटका होते, मुक्तता होते. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या दिवशी हे समजून घ्या की देवाचा आत्मा देवानं आम्हाला मोकळीकतेमध्ये दिलेला आहे, पण ती मोकळीकता ही पवित्र वचनांमध्ये दिलेली आहे. ती मोकळीकता पवित्र शास्त्राच्या चौकटीमध्ये दिलेली आहे. ते काय आहे ह्याचा नीट आम्ही विचार करावा, मनन आणि चिंतन करावं आणि त्यानुसारच आम्ही मार्गक्रमण करावं. सध्याच्या काळामध्ये अनेक शिक्षण येत आहेत, खोटे संदेष्टी उभे राहत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण येत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, तपासा, त्याचा नीट विचार करा. ते पवित्र शास्त्राशी मिळतं आहे का, जुळतं आहे का, याचं नीट अध्ययन करा आणि मग त्या गोष्टींवर विश्वास ठेवा. प्रार्थना करू. देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो की आज प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्या संगती बोललास. जिथं प्रभूचा आत्मा आहे तिथं मोकळीकता आहे असं तुझं वचन सांगतं. जिवंत देवबापा, या सर्व वचनांबद्दल प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. प्रार्थना करतो जिवंत देवबापा, तुझी दया, तुझी कृपा, तू आज दिवसभरामध्ये लागणारी सर्व प्रकारची कृपा, तू जिवंत देवबापा तुझ्या असणाऱ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी तुझी दया, तुझी कृपा, तू मार्गदर्शक पुढारी तू हो. प्रभू, आजची असणारी आमची सर्व कार्य आम्ही तुझ्या हातात देतो. सिद्धीस नेणारा देवबाप तू हो. जाणीना आशीर्वादाचं तू कर. जी लोक नोकरीला जाणारे आहेत, प्रवास करणारे आहेत, जे घरी आहेत, त्या प्रत्येकाचं जीवन आशीर्वादाचं तू कर. सर्व काही तुझ्या हातात देत प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. देवबाप, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचा आणि आनंदाचा कर. थँक्यू.